हा मेळावा आयोजित करण्यामागचा आणि किती महिला बचत गट महिला उद्योजकांनी सहभाग घेतला? दरवर्षी दिवाळीच्या आधी आपलं हे दिशा बचत गट फेडरेशनच्या माध्यमातून भव्य जिल्हास्तरीय महिला बचत गट प्रदर्शनी आणि महिला उद्योजक प्रदर्शनीचं आयोजन केलं जातं. 3 दिवस ही प्रदर्शनी चालणार आहे. आज 4 तारखेला याचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. आज, उद्या आणि परवा तिन्ही दिवस या बचत गट प्रदर्शनीमध्ये जवळपास 250 बचत गटांचे स्टॉल्स या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील, खाद्यपदार्थ असतील, विविध उत्पादने, महिला बचत गटांनी बनवलेले वस्तू, महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तू आणि उत्पादने यांचं प्रदर्शन या ठिकाणी आहे. या वस्तू सगळ्या विक्रीला ठेवलेल्या आहेत. आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेल जिल्हावासियांना की बुलढाणा रेसिडेन्सी समोर मलकापूर रोड बुलढाणा या ठिकाणी हा बचत गट प्रदर्शनीचा 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. आपण सगळ्यांनी एक वेळ अवश्य भेट द्या. मी खामगाववरून आलेली आहे. दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून जयश्रीताई शेळकेंनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. या म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना इथे रोजगार उपलब्ध झालेला आहे. माझी शासनाकडे एकच विनंती असणार आहे की जे बचत गट ज्या आहेत, ज्या बाया ज्यांचं बचत गट चालवतात त्यांना योग्य ती बाजारपेठ उपलब्ध शासनाने करून द्यावी, ही माझी इथे इच्छा आहे. आणि मी इथं आली, मला अनेक म्हणजे इतक्या स्त्रियांनी आज त्यांची कलाकुसर इथं मला बघायला मिळालेली आहे. प्रत्येकाने म्हणजे त्यांचा त्यांना ज्याच्यात ते एक्सपर्ट असतील त्या विषयीचा त्यांनी इथं स्टॉल लावलेले आहे. आणि या बचत गटाच्या म्हणजे स्टॉलच्या माध्यमातून त्यांना 3 दिवसात का होईना ते खूप रोजगार मिळालेला आहे या ठिकाणी. आज मी ताईंकडनं इथून अतिशय सुंदर अशी साडी विकत घेतलेली आहे. आज दिशा फाउंडेशन तर्फे इथे जे बचत गटाचे जे स्टॉल उभे केले, जयश्रीताई शेळके यांनी त्यांच्या माध्यमातून आणि सुनील शेळके साहेब या दोघं पती पत्नींनी आम्हाला रोजगार दिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे उद्योगी महिला आणि ज्या कर्तृत्ववान महिला आहेत, ज्या आपल्या कलेतून वस्तू तयार करतात, अशा महिलांना हा रोजगार उपलब्ध करून दिला. त्यांचे मी पहिल्यांदा धन्यवाद म्हणते. त्याचं कारण असं आहे धन्यवाद म्हणायचं, कारण त्यांनी आम्हाला स्टेज दिलं. त्यांनी आम्हाला आमचा व्यवसाय मांडायची, त्याची जाहिरात होण्याची आणि विक्रीची संधी उपलब्ध कशी होईल त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला ही जागा दिली. गेले 5 वर्ष झाली त्यांचा हा उपक्रम चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आणि ह्या स्टॉलवर आल्यानंतर आम्हाला याचा एक आनंद मिळतो. कसा, सगळे नवनवीन लोक येतात, नवनवीन लोकांची ओळख होते आणि बिझनेसची जाहिरात होत राहते. दुसरं असं की आम्ही जे 6 महिन्यामध्ये जे कमवतो ते इथे आम्ही 2-3 दिवसामध्ये कमवतो. त्याच्यामुळे तेही आम्हाला खूप म्हणजे आम्हाला फायदेशीर आहे. त्यांचे तर मी खरंच खरंच खूप खूप धन्यवाद म्हणेल. दुसरी गोष्ट, शासनाकडे माझी मागणी हीच आहे की अशाच पद्धतीचे हे जे बचत गटांच्या लोकांना, महिलांना जे कामं दिले, असे जर स्टॉल्स उभे केले, असा रोजगार कधी उपलब्ध करून दिला तर महिलांना पैशाची चणचण भासणार नाही. त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतील. अनेक महिला विधवा आहेत, मजबूर आहेत, कोणाच्या घरचे लोक कामं करत नाहीत. आजकाल आता बेरोजगारी वाढलेली आहे. तर महिलांना जर तुम्ही अशा पद्धतीचे जर रोजगार बचत गट असे चालू करून दिले, असे स्टॉल जर कधी तुम्ही राज्य शासनाने जर ठेवले जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि तालुका लेवलची जी गावं आहेत अशा ठिकाणी जर असे कधी स्टॉल उभे कधी केले तर अनेक महिलांना रोजगार मिळणार आणि त्यांचं घर चालणार.